नमस्कार, वर्षा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत उपवासाची इन्स्टंट साबुदाणा खीर। चला तर मग लगेचच सुरुवात करूया रेसिपीला। तर येथे मी 1 वाटी साबुदाणे घेतलेले आहेत। तर हे साबुदाणे आपण आता भाजून घेणार आहोत। साबुदाणे भाजताना सतत हलवायचे आहेत। कढई तापली की गॅस एकदम मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। आणि हे साबुदाणे आता छान असं फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। छान साबुदाणे असे फुलले भाजले गेले की खिरीची टेस्टही छान येते आणि ते मिक्सरला बारीकही होतात लगेच। तुम्ही बघू शकता आता साधारण 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। आपण मंद गॅसवर हे साबुदाणे भाजत आहोत। तर आता बघू शकता हे साबुदाणे असे छान फुलतायत, हे बघा। आणि आता हे छान असं भाजले गेलेत। तर आता आपण हे गॅस बंद करायचं आहे आणि आता ह्या साबुदाणा थंड झाल्यानंतर याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। हे पहा, आपले साबुदाणे आता बारीक करून झालेले आहेत आणि त्याचे हे असं मी पावडर करून घेतलेली आहे। तर आता मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे। तर सर्वात आधी आपण यामध्ये आपल्याला जेवढं खीर करायचे तेवढं त्या अंदाजाने पाणी ओतूया। तर मी इथे 1 ग्लास पाणी ओतते आणि ह्या पाण्याला असं उकळी येऊन द्यायचे। त्यामध्ये मीठ घालायचे, चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं चवीसाठी। आणि आता पाणी असं गरम होत आलंय तर मी यामध्ये आता ही पावडर घालणार आहे। आपल्याला आवश्यकतेनुसार आपण पावडर घालायची आहे। आपल्याला किती खीर करायची आहे त्या अंदाजाने। तर मी इथे 3.5 चमचे हे पावडर टाकलेली आहे आणि आता ही छान असं मिक्स करायचं। यामध्ये गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत, झाल्या तरी त्या अशा पळीने फोडायच्या। ही अशी पावडर केल्यामुळे काय होतं, आपली खीर ही झटपट होते। आपल्याला कधीही करायची असेल तर पटकन आपण 5 मिनिटात करू शकतो। आणि ही अशी पावडर केली तर ही पावडर चांगली 3-4 महिने छान राहते। हे पहा, खिरीला आता छान अशी उकळी आलेली आहे। तर आता यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतले तर ते घालते। त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं आपल्याला साखर घालायची आहे। तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि आता साखर छान असं विरघळेपर्यंत हलवत राहायचं आहे। तर तुम्ही यामध्ये दूधही घालू शकता पाण्याऐवजी। तर तुम्ही बघू शकता आता ह्याला छान असं उकळी पण आलेली आहे आणि असं दाटसर पण झालेलं आहे मिश्रण हे आता खिरीचं। तर यामध्ये मी आता वेलची पावडर घालते। थोडीशी वेलची पावडर घालायची, अर्धा चमचा। त्यानंतर थोडंसं तूप घालायचंय, अर्धा चमचा तूप घालते।
हे पहा, आपली ही खीर तयार आहे. झटपटच आपण ही खीर तयार केलेली आहे. अगदी 7 ते 8 मिनिटातच ही खीर तयार झालेली आहे आपली. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आता पुन्हा भेटूया अशाच एका मस्त चमचमीत झमझमीत रेसिपीसोबत. धन्यवाद.